नमस्कार सगळ्यांना। आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल डिश घेऊन आली आहे। कोकणी स्टाईल घावणे, हिरवी चटणी आणि बटाट्याची पिवळी भाजी। मस्त अशी मऊसूत घावणे मी अशी एक बनवून दाखवणार आहे। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता मी हिरवी चटणी बनवायला घेते। त्यासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं वापरलं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण घेतले 10 ते 12 मी इथे लसूण वापरले आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलंय आणि कोथिंबीर चटणीसाठी मी इथे चणे वापरले आहेत। चणे आपण थोडं घट्ट आणि चवीला पण खूप छान लागते चटणी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता मी मिक्सरला लावून घेते। आपण जशी आपली नॉर्मल चटणी करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे। चटणी वाटून झाली आहे माझी इथे, तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आहे, मस्त अशी बारीक मी पिसून घेतली होती। तर इथं पॅन मी गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकते आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आहे आणि 10 ते 12 कढीपत्ता घेणार आहे। आपल्याला कढीपत्ता जास्त यूज करायचा आहे, त्याने खूप छान चटणीला एक चव येते आणि चटणी अशी परतली की खूप अप्रतिम लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। इथे मी आता जी आपण चटणी वाटून घेतली होती ना ती ॲड केली आहे। आता मी याला परतून घेते। फक्त नॉर्मली असं परतून घ्यायचं आहे आणि मी थोडासा इथे अर्धा ग्लास छोटा पाणी टाकलं आहे। जास्त घट्ट नको म्हणून मी इथे थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि चवीनुसार मीठ। तुम्ही अशा प्रकारे चटणी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि खूप चवीला लागते। ही चटणी तुम्ही घावणे या इडली, मेंदू वडे कशासोबतही खाऊ शकतात, खूप छान लागते। नक्की ट्राय करून बघा तुम्ही चटणी। आता भाजीसाठी बटाट्याची भाजी करायची आपल्याला, त्यासाठी मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या, अर्धा इंच आलं आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। छानपैकी त्याला आता मी टेचून घेते। तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता, पण मी अशी खलबत्त्यामध्ये अशी बारीक करून घेते। तर कढई ठेवली आहे, कढई तापली आहे, त्यामध्ये मी 2 चम्मच तेल ॲड केलं आहे आणि अर्धा चम्मच मोहरी टाकते आणि अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा कांदा, मी ते अर्धाच कांदा वापरला आहे कारण की आपल्याला अशी सुकी भाजी करायची आहे बटाट्याची पिवळी, त्यासाठी कांदा मी इथं कमी वापरला आहे। आणि कढीपत्ता टाकते आणि जी आपण खलबत्त्यात चटणी बनवून घेतली होती टेचून ती ॲड करते। छानपैकी त्याला परतून घ्यायचं आपल्याला आणि हळद टाकते अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ
आणि मी बटाटे इथं बॉईल करून ठेवले होते, थोडे त्याला मॅश केले आहेत. बटाटे टाकते आता मी. 5 ते 6 मी इथे बटाटे यूज केले आहेत भाजीसाठी. आज तुम्हाला सगळं साहित्य नाही दाखवलं आहे. आज मी डायरेक्ट असा व्हिडिओ चालू केला आहे आणि खूप सारी कोथिंबीर ॲड करते. आणि आपली भाजी तयार आहे. फक्त 5 मिनिटात आपली बटाट्याची भाजी तयार झाली. ही आपली तिसरी स्टेप आहे. इथे मी 3 ते 4 तास तांदूळ भिजत ठेवले होते. तांदूळ मी अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मी आता मिक्सरला त्याला बारीक करून घेते. आपल्याला घावणे तयार करायचे आहेत, त्यासाठी मी आता मिक्सरला तांदूळ बारीक करून घेते आणि इथं अर्धा ग्लास पाणी टाकते. तांदूळ 3 ते 4 तास तरी भिजत ठेवा आणि नंतर ते अशी मिक्सरला बारीक करून घ्या. छान मग त्याची घावणे तयार होतात. जर तुम्ही तांदूळ डायरेक्ट अशी मिक्सरला वाटून घेतले तर त्याची घावणे शक्यतो होत नाही आणि असा चिकट पीठ राहतो. त्यासाठी तांदूळ आधी 3 ते 4 तास तरी भिजत ठेवा आणि नंतर त्याची घावणे करून बघा. खूप छान घावणे तयार होतात. आणि तुम्ही रात्री तांदूळ असे भिजत ठेवू शकता. जर तुम्हाला टिफिनला सकाळी घावणे द्यायचे असतील तरी तुम्ही देऊ शकता. तर सगळे तांदूळ मी इथं वाटून घेते. सगळे तांदूळ वाटल्यानंतर मी इथे 1 तांब्या फक्त पाणी वापरणार आहे, कारण की पीठ आपल्याला पातळ पाहिजे घावण्यांसाठी. तर अशाच प्रकारे मी सगळं वाटून घेतलं आहे. आता मी त्यामध्ये 1 तांब्या पाणी वापरणार, कारण की पीठ आपल्याला पातळ पाहिजे. आणि छानपैकी त्याला आता अशी मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ टाकते आणि परत एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता बाकी त्यामध्ये काहीच ॲड नाही करायचं आपल्याला. इथं पॅन मी गरम करायला ठेवला होता. तर मी तेल लावण्यासाठी अर्धा कांदा घेतला आहे आणि त्या कांद्याने मी आता पूर्ण पॅनला तेल लावून घेते. तुमच्याकडे ब्रश असेल तुम्ही ब्रशनेही लावू शकता, पण पहिल्याची लोक याच प्रकारे अशी पॅनला तेल लावायचे. आणि जो आपण घावण्यांसाठी पीठ तयार केला होता तो आता मी पॅनवर टाकते. 2 मिनटं तरी असं झाकण मारून आपल्याला ठेवायचं आहे आणि गॅस शक्यतो फास्ट ठेवा. तुम्ही बघू शकता आता अशाच प्रकारे मी बाकीची पिठाची घावणे आता रेडी करून घेते. अशी मऊसूत झाले आहेत. पूर्ण पॅनवर असं ऑइल लावून घ्यायचा. नंतर जो आपण घावण्यांना पीठ तयार केला आहे तो टाकून घ्यायचा आणि शक्यतो पीठ पातळच ठेवा. तुम्ही बघू शकता अजिबात घावणे माझी चिपकले नाही आहेत, असे अलगद निघत आहेत. असं ऑइल लावल्यानंतर आपण जो घावण्याचा पीठ यामध्ये टाकू त्या साईडवर झाकण ठेवल्यानंतर जेव्हा आपण पलटी मारतो तेव्हा झाकण ठेवू नका. फक्त 1 मिनिटासाठी ते शेकवा फास्ट गॅसवर आणि नंतर ते काढून घ्या. घावणे लगेच रेडी होतात.
त्याला वेळ लागत नाही. जेव्हा घावणे रेडी होतील ते लगेच अशी घडी मारून ठेवू नका, ते अशी पसरूनच ठेवा. एक मिनटं तरी त्याला असं ठेवा, नंतर मग त्याची घडी मारून ठेवा, नाहीतर ते एकामेकावर अशी चिपकून राहतात. आता तुम्ही बघू शकता कसे मऊसूत झाले आहेत घावणे. आता मी तुम्हाला थाली सर्व करून दाखवणार आहे. आणि घावण्यांसाठी पॅन घावण्यांचाच वापरा, चपातीचं वापरू नका. आणि भाकरीच्या तव्यावर सुद्धा होणार नाही ते. आता जी आपण हिरवी चटणी रेडी केली होती ती ॲड करते. हिरवी चटणीसोबत अप्रतिम लागतात घावणे. सकाळच्या नाश्त्यासाठी तर खूप बेस्ट आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही डिश. आणि झटपट रेडी होणारी डिश आहे. फक्त एवढंच की तांदूळ आपल्याला 3 ते 4 तास फक्त भिजत ठेवायला पाहिजे. टिफिनसाठी तर खूप छान रेसिपी आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि प्लीज मला सबस्क्राईब करा. बाय बाय.